नमस्कार सगळ्यांना. आज डे 7. आज मालवण टू गणपतीपुळे आहे आणि आमच्या काय तर मालवणमधले इथे एक बेड आणि इथे एक खाली मॅट्रेस आणि अशी पूर्ण रूम. तर आता गाडी तर पूर्ण पॅक झालेली आहे. आता गाडीला चेन लूप करून, कारण की आज अजून एक 500 कंप्लीट झाले, हालायचं गणपतीपुळे. चेन लूप करून तर झाला आहे, आता हालायचं. डे 7ची सुरुवात ट्रॅव्हलिंगची करतोय. आता गणपतीपुळे. चल गणपती बाप्पा चल. तर आजचा ट्रॅव्हलिंग प्लॅन असा आहे की आमचा हा शेवटच्या दिवसाचा स्टे आधी प्लॅन म्हणजे बुक केला नव्हता. तर त्यामुळे आता आम्हाला रत्नागिरीत स्टे मिळाला आहे. तर रत्नागिरीत मग आता जाता जाता रत्नागिरी लागतं मध्ये. मग रत्नागिरीत आम्ही आमचं सगळं लगेच तिथं ठेवणार. तिथलं पुढं गणपतीपुळे आहे. गणपतीपुळे अराऊंड 20-25 किलोमीटर तिथून पुढे आहे. आणि मग गणपतीपुळे करून माघारी येणार. बघणार आज होतंय का नाही गणपतीपुळे. जर आज नाही झालं तर उद्या सकाळी जाता जाता गणपतीपुळे मार्गाने पुण्याला जायचं. कारण की तसं 30 किलोमीटर एक्स्ट्रा पडते डायरेक्टली रत्नागिरी टू पुण्याऐवजी. पण आज जर नीट नाही दर्शन झालं तर उद्या तसं करणार मी. आता कुणकेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तर आता पहिल्यांदा तिथे जाणार. कुणकेश्वर 44 किलोमीटर आणि रत्नागिरी 144. छोटासा पूर, हे प्युअर कोकण. हा सरळ जातो रत्नागिरीकडे. आपल्याला कुणकेश्वरला जायचं म्हणलं तिथून लिफ्ट घेऊन एकदमच इथं झाडांमध्ये आल्यानंतर इतकं थंड बरं वाटायला लागलं. एक मिनिट. आणि जॅकेट घातल्यामुळं तर जरा जास्तच उकळतं. हे आहे ते पुढे कुणकेश्वर मंदिर आणि इकडे बीच. आत्ता पोहोचलो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मंदिराबद्दल सांगायचं झालं तरी हे मंदिर 12व्या शतकात यादव डायनेस्टी यांनी बांधलेलं आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं रिनोव्हेशन केलं. आणि हे कुणकेश्वर मंदिर मेन महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिराबद्दल माहिती. आणि हे मंदिर पूर्ण समुद्रकिनारी आहे. तर हे इकडून दाखवतो मी तुम्हाला. हे इथं बघू शकता, इकडे पूर्ण समुद्रकिनारी मंदिर आहे आणि इकडे असं समुद्र. हे इथे मंदिर आहे, मंदिराचा कलश आणि इकडे समुद्र. आता दर्शन झालेलं आहे कुणकेश्वरमध्ये. कुणकेश्वरबद्दल अजून एक गोष्ट अशी आहे की कोकणची काशी असं म्हणलं जातं याला. आणि कुणकेश्वर देव हे मेनली समुद्राचा देवता म्हणून असं मानले जातात. असं इकडून रिनोव्हेशनचं काम चालू आहे वाटतं इथे. तुम्ही बघा पुढे नुसता. काय भारी व्ह्यू आहे. काय भारी व्ह्यू आहे.
अजून 61 किलोमीटर रत्नागिरी राहिलेलं आहे आणि रत्नागिरीच्या पुढे 25 किलोमीटर गणपतीपुळे आहे. त्यामुळे अजून टोटल 86 किलोमीटर आहे. 215 म्हणजे 300च्या अराउंड गेल्यावर गणपती. किती भारी रस्ता, असा पूर्ण सरळच रस्ता आहे. एक सेकंद दाखवतो. पूर्ण सरळच रस्ता आहे. आजच्या रस्त्यावर साधे चालवायला एक नंबर मध्ये. एक गावाला आहे छोटस, त्याला लिंबू सरबत नाही तर उसाचा रस काहीतरी माहितीये का बघावला. आत्ता एक छोटासा उसाचा रस पिण्यासाठी एक ब्रेक झाला. तर इथून अजून 60 किलोमीटर आहे गणपतीपुळे. नाका वाजले अराउंड 2-3:30 पर्यंत पोहोचून जाईल तिथे. होऊन जाईल मग सगळं दर्शन. आताचा व्ह्यू बघा, क्या भारी व्ह्यू आहे ना. आताच करायला इथे पुढे नदीचा आणि समुद्राचा संगम होतो. असा इकडे लहानचं मंदिर आहे. रस्ता पूर्ण चांगला होता. असाच वन वे होता पण रस्ता एक नंबर चांगला होता. मध्ये मध्ये असंच चालवायला बोर वाटत होतं, पण कधी कधी चर्क नाही येणार पण एक नंबर होता. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे. आणि आज जे गणपतीपुळे जाणार होतो ना ते उद्याच जाणार आहे. म्हणजे उद्या डायरेक्टली रत्नागिरी ते पुणे करणार आहोत आम्ही, आणि त्याच्यामध्येच गणपतीपुळ्याला थांबणार आहोत. आता कारण की आता वाजले तर 2:30-2:45 आणि इथून पुढे आम्ही गणपतीपुळ्याला जाणार, तिथं गर्दी असणार आणि माघारी स्टे रत्नागिरीत आहे ना, मग त्यामुळे माघारी रत्नागिरीत यावं लागणार लवकर. त्यामुळे मग ते दर्शन पण नीट होईल का नाही त्यामुळे माहित नाही. त्यामुळे असं ठरवलं की रत्नागिरीत 1-2-3 स्पॉट आहेत तर ते करणार आता जाऊन, आणि उद्या जाता जाता गणपतीपुळे दर्शन करून जाणार. जास्त काय नाही, फक्त एक अराउंड 30 किलोमीटरचा डिस्टन्स वाढते. तर उद्या कव्हर करू. आता काय एवढा ऑप्शन नाही. दर्शन चांगलं झालं पाहिजे ना, ती मेन गोष्ट आहे. चाल, रत्नागिरीमध्ये एंट्री झालेली आहे. अशा व्ह्यूज आहे. याच्या आधी तरी लहानपणी आलो होतो मी रत्नागिरीला. त्यानंतर आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा आलोय. मी स्वतःची गाडी घेऊनच आलोय बाईकला. अरे मोठी आहे ते शोधतोय आम्ही. आमचा कुठं आहे त्यांनी पुढे त्यांनी गुगलवर टाकलेलं आहे, त्यांना फॉलो करत राहणार. हा आहे आमचा स्टोर. झाला आता सगळं स्टे मधलं. म्हणजे स्टे मध्ये लगेच ठेवलं वगैरे दाखवलं. आता चाललोय ॲक्वेरियम बघायला. चल. गुगल मॅप कुठून कुठून नेतोय काय माहिती, पण चाललोय. मी बोट दाखवेल तिकडे कासव त्याचं तोंड फिरवतो. भारी. चक्क माझ्या नावानं पण एक मासा आहे. माझ्यासारखा नाही, मोठा आहे जरा. खाते पिते गरजे दिसते.
हे शार्क माशाच्या दातापासून बनवले. तर आमचा स्पॉट ठरला आता रत्नदुर्ग किल्ल्याला जाणार आहे. तिथे जाऊन किल्ला बघणार आहे. बाकी सगळ्यांनी तर जस्ट रत्नदुर्गच्या बाहेर थोडा नाश्ता करायला थांबलेलो आहे आणि असा व्ह्यू आहे. करत करत आम्ही नाश्ता करतो. हे आहे रत्नदुर्गचं एंट्रन्स. रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हे बहामानी सुलताननी बांधलेलं होतं. नंतर हा किल्ला आदिलशाहीने ताब्यात घेतला आणि नंतर आदिलशाही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपला स्वराज्यात आणला. आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये जिंकला होता. आणि हा असा पूर्ण मॅप आहे. किल्ल्याच्या परिसरात एक विहीर पण आहे. पडली सगळी पूर्ण विहीर. तिथून एक दरवाजा पण वाटतो आणि तिकडे विहीर आहे. इथे एक भुयार पण आहे. आतमध्ये जाऊ शकतो आपण भुयारात. रत्नदुर्ग किल्ला हा अराउंड 120 एकर एरियामध्ये पसरलेला आहे. आणि या किल्ल्याचा आकार आहे ना हॉर्स शू सारखा आहे. आणि या किल्ल्याची लेंथ 1.3 किलोमीटर आहे आणि विड्थ 1 किलोमीटरची आहे. आणि हा रेडी बुरुज. आणि रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य सांगा म्हणलं तर हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राशी वेढलेला आहे आणि एका बाजूनेच फक्त जमिनीकडे आहे. असं सध्या इकडे अरबी समुद्र बघू शकतो. आज शक्यतो रत्नागिरीतला शेवटचा स्पॉट बघायला आले. रत्नदुर्ग शिवसृष्टी नाव आहे याचं. इथे म्हणजे असं महाराजांच्या काळातल्या ज्या ज्या वस्तू आहेत ना त्याच्या प्रतिकृती आहेत. आपण ते बघेल. हे आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी आणि त्याची एंट्री फी आहे पर पर्सन 30 रुपये. तर आता चालू आहे आतमध्ये. तिथं अशी एक नाव आहे. तिथं महाराजांची प्रतिमा आहे मोठी. इकडे मावळे कुलाबा. तर ही आहे ना ही युद्ध नौका आहे. याचं नाव गुराब युद्ध नौका होती. आणि महाराजांनी सिद्धी पोर्तुगाज आणि इंग्रज यांच्या विरुद्ध लढताना ह्या नौकांचा वापर केला होता. बघू शकता नौका आहे. अशा नौका होत्या. इथे अजून आपण थोडे पुढे गेलो ना तर इथे शिवकालीन घरं आहेत. म्हणजे त्यावेळीची घरं कशी होती तर त्याबद्दल इथे दाखवलं आहे. वेगवेगळी घरं. आणि ॲट दी एंड टॉपला महाराजांची मूर्ती आणि वरून असा व्ह्यू. फायनली डे 7 आज आमचं इथं संपतोय. ही आहे आमची रूम. इथे एक मॅट्रेस, इथं एक दोघांना, हे असं लगेच. ही आज आमची रत्नागिरीतली रूम आहे डे 7ची आजचा. आज मग आमचा दिवस इथेच संपतोय. आता उद्या मग आम्ही गणपतीपुळे जाणार.